पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, पाहिन पूजिन टेकिन माथा, तोच स्वर्ग मग इथेच येईल, तोच स्वर्ग मग इथेच येईल, पुरेपणा जीवना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना। अबनॉर्मल विद्यार्थ्यांनी राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी जी उभी केलेली आहे, या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्या संस्था चालकांना देखील धन्यवाद देतो। म्हणजे अबनॉर्मल असून देखील भगवंताविषयी असणारी त्यांची जी ओढ आहे, प्रभू रामचंद्राविषयी असणारा त्यांचा जो स्नेहभाव आहे, तो अखंडितपणे परमेश्वराने असाच टिकून ठेवावा ही भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना आहे। संपूर्ण देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणूस, या देशातील भारतीय नागरिक हा 22 तारखेची वाट पाहतोय। राम मंदिराच्या, अयोध्याच्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण देशातून जगातून लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि हा जो उत्सव आहे तो फक्त अयोध्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण देशामध्ये सगळ्यांनी तो स्वीकारलेला आहे। ह्याला आपण खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं पाहिजे आणि याचा आनंद आम्हाला देखील आहे की भगवंताची सेवा करण्याची एक वेगळी संधी आपल्याला या निमित्तानं मिळते। विशेष मुलांनी तयार केलेलं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती हे विशेष आहे। आज त्या मुलांना सुद्धा कुठंतरी मनामध्ये रामाची भक्ती जेव्हा संपूर्ण देश करतोय त्यावेळेला आपण सुद्धा त्याचा एक भाग व्हावा असं वाटलं आणि त्या मुलांकडनं ही सुंदर निर्मिती शुभम गायकवाड आणि त्या संस्थेच्या प्रमुख किशोरीताई पाठक यांनी करून घेतली। जेव्हा मला हे समजलं त्यावेळेला मी ते मंदिर जास्तीत जास्त पुणेकरांनी बघावं म्हणून ते या ठिकाणी सारसबागेच्या देवदेवेश्वर संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करून या ठिकाणी ते ठेवले, म्हणजे हजारो भाविक पुढच्या 8 दिवसात त्या राम मंदिराचं दर्शन घेऊ शकतात। माझं भाग्य असं आणि आपल्या सर्वांचं भाग्य असं की आज हे राम मंदिर पुणेकरांना दर्शनासाठी खुलं करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांताचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण धवळगाव या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर महायुतीतील 6 घटक पक्षांचे शहराध्यक्ष, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर, RPIचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, त्याचबरोबर लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, अशा सर्व प्रमुखांनी आज या ठिकाणी येऊन या राम मंदिराचं औपचारिकपणे लोकार्पण केलं। मला वाटतं महायुतीची ही जी वज्रमूठ आहे, ही वज्रमूठ 22 तारखेला राम मंदिराचं प्रत्यक्ष उद्घाटन झाल्यानंतर अधिक जोरामध्ये संपूर्ण देशासमोर येईल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी या देशाचं, देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कल्याण हो आणि हिंदुस्तान एक महाशक्ती म्हणून जगभर नावलौकिक पाहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। जय श्रीराम। वारी जन्म नरमाते वारी, वारी पडतो